माझी मिसेस नेहा 15 तारखेला जळगाववरनं जम्मू काश्मीर आणि परिसर म्हणजे भारतातील नंदनवन म्हणजे काश्मीर म्हटलं जातं तिथे फिरण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत ती गेली। तिच्यासोबत मुंबईचे काही तिच्या मैत्रिणी आहेत, डोंबिवली असेल, घाटकोपर असेल, विरार असेल, नालासोपारा असेल, असे सगळे परिसरातली मंडळी तिथे गेलेली आहे। साधारणतः 25-30 जणांचा तो ग्रुप असावा आणि जळगावचे हे 4-5 जण तिच्या खूप चांगल्याच मैत्रिणी आहेत आणि ते परवा ते गुलमर्गला होते, 3 दिवसापूर्वी सोनमर्गला होते आणि काल त्यांचं जो साईट सीइंग होतं ते पहलगामचं होतं। काल पहलगामला ते फिरत होते त्या व्हॅलीमध्ये आणि आजूबाजूला खूप मोठी झाडी होती आणि अचानक 3:45 वाजता 3:30-4:45ला तिला आवाज आला, फायरिंगचा आवाज, दहशतवाद्यांचा हल्ला सुरू झालेला आहे। मग तिने तात्काळ मला मेसेज टाकला की फायरिंग सुरू झालेली आहे, इथे आतंकवादी आलेले आहेत, फायरिंग सुरू झालेली आहे, आम्हाला गाडीत बसवलं जातं आहे, मिलिटरीचे लोक या ठिकाणी, कमांडोज या ठिकाणी आलेले आहेत। आणि मग मी पटकन तिच्यावर ओरडलो, तू सुखरूप आहेस का, काळजी काही आहे का, तिथे काही चिंताचे काही विषय आहे का? ती म्हणे अजिबात घाबरण्याचं कारण नाही, कारण सुरक्षा कवच इंडियन ग्रेट आर्मीने आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही सेफ ठिकाणी चाललेलो आहोत असं तिने मला सांगितलं। तुम्ही तिकडे चिंता करू नका कोणी, असं तिने मला सांगितलं। आणि सकाळी एकदा फोन झाला होता की तू कुठे आहे, आज आम्ही पहलगामला जाणार आहे म्हणे आणि आजूबाजूला खेचरवर फिरणार आहे, इकडे तिकडे फिरणार आहे। आणि आज सकाळी आता तिचा कॉल झाला, ती सकाळी साधारणतः 8 वाजता सकाळी ते निघालेले आहेत कटऱ्यासाठी, वैष्णव मातेच्या दर्शनाला ते गेलेले आहेत। मात्र काही 6-7 जणांशी संपर्क त्यांचा काही झालेला नव्हता त्या पर्यटकांचा। आता ते कुठे आहे ते काही मला म्हणजे तिने काही तसं काही सांगितलेलं नाही, पण तिच्यासोबतचे 2-3 जण तर तिथे ठार झालेलेच आहे आणि आता ते सुखरूप आहे, तिच्याबरोबरच्या मैत्रिणीसुद्धा सुखरूप आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि जळगाव जिल्ह्यातले हे आपले पर्यटक होते। तुमचं नाव? माझं नाव तुषार वाघुर्दे, मी अँकर आहे, आर्टिस्ट आहे आणि फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे।